महत्वाची राष्ट्रीय घडामोड आहे। आसाममधील नवनिर्वाचित सरकारचा आज शपथविधी सोहळा आहे। हेमंत बिस्व शर्मा आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। गुवाहाटीच्या खानापारामध्ये हेमंत बिस्व शर्मा यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे हजेरी लावणार आहेत, तर मुख्यमंत्री फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्री शपथविधीसाठी उपस्थित राहणार आहेत। एकनाथ शिंदे काल रात्रीच गुवाहाटीत दाखल झाले। सारी बुरी शक्तियों को समाप्त करने वाली मां कामाख्या है। सारी जो सकारात्मक शक्तियां हैं उसको समाहित करने वाली मां कामाख्या है। इसलिए उनका आशीर्वाद मैंने लिया है और मेरा विश्वास है उन्हीं के आशीर्वाद से असम में हमारे हेमंत दा फिर से सरकार बनाने जा रहे हैं। उन्हीं का आशीर्वाद है कि प्रधानमंत्री जी के नेतृत्व में हमारा देश आगे जा रहा है और उन्हीं का आशीर्वाद लेकर मैं महाराष्ट्र को भी आगे ले जाने की कोशिश करूंगा। आसामच्या जनतेला मनापासून धन्यवाद देतो। त्यांनी हिस्टॉरिक हॅट्रिक केलेली आहे आणि हेमंत बिस्वा शर्मा जींना दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ उद्या घेत आहेत। त्यांचं अभिनंदन करतो। एक डायनामिक विजनरी लीडर म्हणून हेमंत जींनी काम केलं आणि या आसामचा विकास केला। तर आसाममधल्या नवनिर्वाचित सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे। बंगाल पाठोपाठता आसाममध्ये आज शपथविधी सोहळ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजप शासित एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री सुद्धा या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत। मुख्यमंत्री फडणवीस शपथविधीला हजर राहतील। उपमुख्यमंत्री शिंदे सुद्धा आसाम दौऱ्यावर आहेत, तेही या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत। दुसरीकडे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सुद्धा या शपथविधी सोहळ्याला हजर राहणार आहेत। तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आसाम दौऱ्यावर आहेत। पार्थ पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे सुद्धा त्यांच्या सोबत आहेत। सुनेत्रा पवार हेमंत बिस्व शर्मा यांच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावणार आहेत।